वेट करू, सगळ्यांना जॉईन होऊ दे, स्टार्ट करू. मी फक्त आता टाईप करतोय. चला स्टार्ट करू आपण. झालेत ऑलमोस्ट सगळे जॉईन. आता हे अर्थमेटिक ऑपरेटर्स आहेत. प्लस काय करता? ऍडिशन करता. मायनस सबट्रॅक्शन. मल्टिप्लिकेशन स्टारने डिनोमिनेटर. स्क्वेअर कसा करतो आपण? डबल स्टारने. सांगा मला, इथे दोनचा स्क्वेअर करायचा आहे तर कसं करू? टू डबल स्टार किंवा 2 into 2. अजून कोणाचं ओपिनियन? म्हणजे असं लिहिलं मी, समजा 2 डबल स्टार तर होऊन जाईल. मी जर का असं केलं, SQR इज इक्वल्स टू, अँड देन मी इथं करतोय प्रिंट SQR. ठीक आहे, तर आउटपुट येऊन जाईल. नाही, मग काय करावं लागेल? डबल स्टार 2 म्हणजे इथला हा 2 हा ठेवावा लागेल का काढावा लागेल? दोन्ही पण ठेवायला लागतील. अँड देन शिफ्ट इंटर. काय आलंय? 4. आणि मी समजा इथे जर का आता केलं 3, तर मग क्यूब निघेल का? नाही, क्यूब हा नाही नाही नाही, हा हा यस. काय येईल? क्यूब. आणि इथं समजा मी लिहिला तर 3. 3चा क्यूब. स्क्वेअर. किती येतो 3चा क्यूब? स्क्वेअर 27. 7. आला? ठीक आहे, समजलं. स्क्वेअर रूट क्यूब. आता हे काय आहे? डिव्हिजन. काय आहे? डिव्हिजन. ठीक आहे, डिव्हिजन मध्ये जर का मी आता घेतोय ए इज इक्वल्स टू, समजा घेतलं 3, बी इज इक्वल्स टू घेतलं मी समजा 10. ठीक आहे, आणि मी इथं करतोय सी इज इक्वल्स टू ए बी डिवायडेड बाय ए. तर मला आउटपुट मध्ये काय येईल सांगा? प्रिंट सी केलं तर 3.3333. ठीक आहे, काय आलं? आन्सर आलं. ठीक आहे, याच्यामध्ये काय आता जे आउटपुट आलं, गिवन आउटपुट, त्याचा डेटा टाईप काय? फ्लोट. जर का मी टाईप ऑफ सी केलं तर काय बघायला मिळेल मला? फ्लोट बघायला मिळेल. ठीक आहे, बट मला ह्याला काय करायचंय? राऊंड अप करायचंय. काय करायचं ह्याला? राऊंड अप. ठीक आहे, मला फक्त पॉईंटच्या आधीच्या संख्या पाहिजे. ठीक आहे, मग ते कशाने येतं? फ्लोअर डिव्हिजन. कशाने येतं? फ्लोअर डिव्हिजन. मग फ्लोअर डिव्हिजन करण्यासाठी इथं आपलं काय करायचे? डबल स्लॅश. काय करायचे?
डबल स्लॅश. आलं फ्लोअर डिव्हिजन. समजलं की फ्लोअर डिव्हिजन काय करतं, फक्त डिनॉमिनेटर रिटर्न करतं. काय रिटर्न करतं? ठीक आहे. आता रिमाइंडर जर का आपल्याला रिटर्न करायचं असेल तर काय करतं? मॉड्युलस. कोण यूज होतं आपल्याला? मॉड्युलस. मग सिंपल इथं आपण काय करणार आहे आता? मॉड्युलसचा यूज करणार आहे. मॉड्युलस सिम्बॉल असा आहे पर्सेंटेजचा. मॉड्युलस काय करणार? ह्याची बाकी आपल्याला काय करणार? रिटर्न करणार. मग बाकी रिटर्न करण्यासाठी सिंपल आपण काय करू? इथे घेऊ, डी मध्ये स्टोअर करतोय मी. डी इज इक्वल्स टू बी पर्सेंटेज ऑफ सी. सॉरी, ए ए करेक्ट आहे. आणि मग प्रिंट इथे काय करू आपण? डी इथे खाली प्रिंट करू आता. आणि देन शिफ्ट एंटर. किती आलंय? 1. आता झालंय क्लिअर सगळे ऑपरेटर्स. ठीक आहे. आता तुम्हाला असं सिस्टम बनवायचंय. ठीक आहे. इफ एल्स कालच समजलंय, इव्हन ऑड तुम्ही डिटेक्ट केला. ठीक आहे. आता तुम्हाला असं सिस्टम डिझाईन करायचंय की जे नंबर इव्हन आहे का ऑड आहे हे तुम्हाला सांगेल. ठीक आहे. चला, इव्हन ऑड सिस्टम डिझाईन करायचं. चला घ्या, इव्हन ऑड डिटेक्शन अँड ऑड डिटेक्शन सिस्टम. ठीक आहे. ह्याला नाव द्या, प्रत्येक मॉडेलला नाव द्या. ठीक आहे. कारण की ह्याला आपण बिल्ड करणार आहे. चला घ्या बनवायला. तुम्हाला 5 मिनिटं वेळ देतोय. 5 मिनिटामध्ये लॉजिक लावा आणि बनवून दाखवा. चॅट जीपीटी यूज नाही करायचं.
याला आपण बिल्ड करणार त्याच्यामुळे सांगतोय. लास्ट 2 मिनिट केले का सगळ्यांनी? कोणी कोणी केले? ठीक आहे, द्या लक्ष इथं आता. काय केलं सांगा. पहिलं एक व्हेरिएबल घेतला नम नावाचा. इथे एक मी नंबर इंटर करतो 4. काय इंटर केलं? नंबर 4. मी इथे लिहिलं इफ. इफ मध्ये काय लिहिणार मी? नंबर. आता सांगा पुढं. मॉड्युलस घ्यायचं रिझन काय? रिमाइंडर 0. म्हणजे जर का आपण दोननी काय करतोय, त्याला डिवाइड करतोय. काय करतोय? डिवाइड. जर का कोणत्याही इव्हन नंबरला दोनने जर का आपण डिवाइड केलं तर रिमाइंडर काय येतो? 0 येतो. ठीक आहे, त्याच्यामुळे आपण काय करतोय? सिम्पल. मग इथं आता मॉड्युलस, ठीक आहे, 2. आणि देन आउटपुट काय आलं पाहिजे? इक्वल्स टू 0. करेक्ट? हा. मग हे एक ऑपरेटर आहे आणि एक नॉट इक्वल टू पण एक्झिस्ट करतं. काय एक्झिस्ट करतं? नॉट इक्वल्स टू. आता मी कालच्या लेक्चर जे घेतलं त्याच्यामध्ये सांगितलं होतं की डबल इक्वल्स टू का घेतो आपण. ठीक आहे, कोण सांगते का घेतोय आता ह्या लेक्चरमध्ये? सिंगल घेतलं तर काय होईल? इफ कन्फ्युज होईल का व्हेरिएबल आहे, ठीक आहे, का मॅच करायचा आहे. समजलं? कारण का व्हेरिएबल क्रिएट करण्यासाठी आपण काय करतो? सिंगल इक्वल्स टू देतो. मग तुम्ही इथे नॉट इक्वल टू जरी दिलं, ठीक आहे, जर का इथं रिमाइंडर 0 नाही येत आहे, ठीक आहे, नॉट इक्वल टू 0 येत आहे, मग हा नंबर कोणता असणार आहे? ऑड असणार आहे. समजलंय? इक्वल्स टू नॉट इक्वल्स टू. ठीक आहे, मग सिंपल आपण काय करू, इथे इक्वल्स टू घेऊ. इक्वल्स टू घेतल्यानंतर मी देतोय कोलन. कोलन नंतर मी इथे काय लिहिणार आहे? प्रिंट दिस. आता मी एवढे कोड बघितले. दिस नंबर इज इवन. करेक्ट? ठीक आहे, आता इथे एक तरी कोड आहे का बघू दे मला. हम्म. इनपुटचं नाही करायचं होतं. ठीक आहे, बरं, इनपुट केलं. इनपुट अजून येणार आहे पुढे. पण 0 काय आहे मला सांगा? पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह आहे? हम्म. काय आहे 0? पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह आहे? सॉरी, पॉझिटिव्ह नाही. इवन आहे का ऑड आहे? इवन आहे. Even. इवन. ठीक आहे, इवनच आहे. ठीक आहे, इथं देऊन बघा एकदा काय येत आहे. एल्स मध्ये काय लिहिणार सांगा? प्रिंट दिस. आता इथं मला याच्यामध्ये कोड सांगायचा आहे. दिस Number नंबर is odd. ऑड. आता इथं लक्ष द्या. आता याच्यामध्ये काय लिहायचं आन्सर? दिस नंबर इज इवन. ठीक आहे, जर का मी इथं 0 देतोय, दिस नंबर इज इवन. आता आपल्याला काय करायचंय? सिंपल. आता एक
वोटिंग डिटेक्शन बनवायचंय. काय बनवायचंय? वोटिंग सिस्टम बनवायचंय. काय बनवायचंय? वोटिंग सिस्टम. आता या वोटिंग सिस्टम मध्ये आता हे जे आपण आता तयार केलेत या सगळ्यांना जे आहेत इनपुट्स ऍड करणार आहे. आपण काय ऍड करणार आहे? इनपुट्स. पण इनपुट्स ऍड करण्याआधी आपण प्रत्येक जे स्मॉल स्मॉल प्रोजेक्ट डेव्हलप करतोय त्याच्या पहिले आपण बेसिक जे इंटरनल कोड आहेत ते लिहिणार आहेत, जे की कंडिशनल कोड आहेत. ठीक आहे. आणि देन त्याच्यानंतर या सगळ्यांना आपण काय करणार आहे? इनपुट ऍड करणार आहे. मग आता पहिला सिनारिओ आपल्या वोटिंगचा की तेच पर्सन जे आहेत ते इलिजिबल आहेत वोटिंगसाठी ज्यांचं एज, ठीक आहे, 18 पेक्षा आणि 75 पेक्षा, म्हणजे 18 ते 75च्या मध्ये आहे. ठीक आहे. बाकी जे आहेत ते इलिजिबल नाहीत वोटिंगसाठी. ठीक आहे. मग आता आपल्याला काय करायचं? त्यांना गाईड करायचं आहे. मग ह्याचं जे आहे ते तुम्ही दोन वेने काय करू शकता, याचं उत्तर फाइंड आउट करू शकता. असं नाही की तुम्ही जे आहे ते सेम प्रॉब्लेमला सेम थिंकिंग करणार आहे सगळे. ठीक आहे. याच्या रिलेटेड, ह्या क्वेश्चन रिलेटेड सगळे जे आहेत ते वेगवेगळे थिंकिंग करतात. ठीक आहे. बट याच्यामध्ये दोन थिंकिंग जे असतात ते कॉमन असतात. ठीक आहे. मग याच्यामध्ये पहिली जी थिंकिंग आहे ती आपण घेऊ. ठीक आहे. इथे घेतोय मी एज. काय घेतोय? एज. आता ही एज आहे 17. काय आहे? 17. आता हा इलिजिबल नाहीये. काय नाहीये? इलिजिबल. इफ मी लिहितो इथं एज इज लेस दॅन, किती घेतोय मी? लेस दॅन 18. ठीक आहे. मग इथे काय येणार आहे? प्रिंट यू आर नॉट इलिजिबल फॉर वोटिंग. ठीक आहे. आणि देन आता आपण काय करणार सांगा? हम्म. एल्स. हम्म. else not eligible for. पण मग जर का 75च्या पुढे टाकलं तर तो इलिजिबल होईल ना? 75च्या पुढे पण नाही टाकलं पाहिजे. एलिफ काय घेणार इथं? एलिफ. नेक्स्ट, एज इज लेस दॅन, ग्रेटर दॅन 75, लेस दॅन 75, ग्रेटर दॅन 75. बर, म्हणजे आता इथंच लॉजिक परत स्प्लिट झालंय. ठीक आहे. मी फर्स्ट टाइम तिसरं लॉजिक बघतोय. ठीक आहे. बट ते पण करेक्ट आहे. ते पण काय? करेक्ट आहे. जे लेस दॅन म्हणतात आहेत ते पण करेक्ट आहेत. ग्रेटर दॅन म्हणतात ते पण करेक्ट आहेत. कसे करेक्ट आहेत मी तुम्हाला सांगतो. जे म्हणतात आहेत ग्रेटर दॅन, ठीक आहे, काय म्हणतात आहेत? ग्रेटर दॅन. ठीक आहे. 75 कव्हर होणार आहे. 75 कशात कव्हर होणार आहे? इलिजिबल. ज्याचा एज 75 तो पण काय करू शकतो? वोट करू शकतो. ज्याचा एज 18 आहे तो पण काय करू शकतो? वोट करू शकतो. मग मी सिंपल याच्यासाठी पण सेम स्टेटमेंट लिहितोय. काय लिहितोय? सेम हेच प्रिंट स्टेटमेंट याच्यासाठी पण लिहितोय. ठीक आहे. आता ह्या वरच्या इफला आणि ह्या एलिफच्या आतमधला जो कॉन्टेंट आहे तो एकमेकांना माहित नसतो. ठीक आहे. मग हा म्हणणार आहे का की सेम याच्या आतमध्ये कोड आहे तोच याच्या आतमध्ये कोड आहे? नाही, या दोघांच्या कंडिशन सेम आहेत. या कंडिशन मध्ये जर का तो येत असेल तर हेच एक्झिक्यूट करायचं आहे. ठीक आहे. जर का याच्यापेक्षा पण जास्त असेल आणि याच्यापेक्षा कमी असेल, ठीक आहे, याच्यापेक्षा कमी असेल तर हेच सेंटेन्स येणार जे आपल्याला हवंय की हा इलिजिबल नाही वोटिंगसाठी. जर जास्त असेल तर हे सेंटेन्स येणार तेच आपल्याला हवंय. मग ह्याच्या व्यतिरिक्त जर का त्यांनी कोणती एज टाकली, मग ह्याच्या व्यतिरिक्त जे पण नंबर येतो तो फक्त 18 आणि 75च्या मध्येच येतो. ठीक आहे. आता दुसरा सिनारिओ पण दाखवतो. एल्स काय येणार आहे इथे? प्रिंट यू आर इलिजिबल वोटिंग. आता बघा, इथं आपण ह्याला इलिजिबल केलं. आता हा जो आहे तो पहिलाच क्रायटेरिया आपण चेक करू. आपण काय करू? याला चेक करू. हा इलिजिबल नाहीये. ठीक आहे. मग मी इथं 76 टाकतो. काय टाकतो? 76. आता 76 टाकल्यानंतर ना तो काय होतोय? इथं तर काय होतंय? फेल होतोय. काय होतंय? फेल. मग याला इंटर करून देते का हे इफ? नाही इंटर करून देते. मग तू कुठे जातोय? एलिफ कडे जातोय. एलिफ कन काय म्हणतंय की बाबा तू मोठा आहे माझ्या कंडिशन मध्ये, ट्रू होतोय. ठीक आहे. याला खाली पाठवतोय का ते? नाही. याच्याच ब्लॉक मध्ये काय करून देते? ते इंटर करून देते. एंटर केल्यानंतर ना काय सेमच लाईन परत एक्झिक्यूट होतीये. ठीक आहे. बट जर का आता ह्या दोन्ही क्रायटेरिया, सगळेच क्रायटेरिया फॉल्स केले त्यांनी, काय केले? सगळेच क्रायटेरिया फॉल्स केले. पहिलं काय? याच्यापेक्षा छोटा आहे का? नाहीये. याच्यापेक्षा मोठा आहे का? नाहीये. मग हाच वोटिंग साठी इलिजिबल आहे. ठीक आहे. सिम्पल. आणि देन आता याला आपण काय करू? रन करू. यू आर इलिजिबल फॉर वोटिंग. ठीक आहे. आता इथे बघा, सिंपल. आता आपण काय करू? मग सेम दुसऱ्याचे विचार करतील ते काय करणार की याच्यापेक्षा जे आहे
ते लेस दॅन ऑर इक्वल्स टू, काय म्हणतोय मी, लेस दॅन ऑर इक्वल्स टू. मग याच्यामध्ये पण सेम स्टेटमेंट लिहिणार आपण. ठीक आहे, जे पण हे प्रिंटचं आहे ते स्टेटमेंट. ठीक आहे, आता याच्या पुढची पण एक थिंकिंग प्रोसेस दाखवतो. ठीक आहे, आणि देन इथे काय लिहिणार एल्स मध्ये. मग लास्ट कंडिशन कधी कशामध्ये येते, एल्स. जर का याच्या पेक्षाही वेगळी कोणती टाकतोय तरी तो काय आहे, वोटिंगसाठी इलिजिबल नाहीये. मग ऑब्विसली तो क्रॉस करणार आहे 75. तो 18 पेक्षा पण मोठा नाही म्हणतोय. ठीक आहे, तो 75 पेक्षा पण छोटा नाही म्हणतोय. ठीक आहे, मग तो काय असणार आहे, 75 पेक्षा मोठाच असणार आहे. तो 18 पेक्षा पण छोटा नाहीये, 75 पेक्षा पण छोटा नाहीये, मग तो काय असणार आहे, मोठाच असणार आहे. कोणता नंबर. ठीक आहे, मग तो इथे फिल्टर आउट होणार आहे. जसं की इथे काय आलंय पहिल्याच कंडिशन मध्ये, जसं की मी टाकलं 76, काय टाकलं 76. ही कंडिशन ट्रू होते का, नाही. ही कंडिशन ट्रू होते का, नाही. ही कंडिशन त्याला एक्झिक्यूटच करावी लागते, कारण की इथे कंडिशनच नाही. कोणती कंडिशन आहे का, नाही. जेव्हा वरच्या सगळ्या कंडिशन काय होतात, फॉल्स, तेव्हा काय एक्झिक्यूट व्हावं लागतं, एल्स. मग ते आपण कशाने मॅनेज करतोय एल्स, लॉजिकने. कशाने मॅनेज करतोय, लॉजिकने. आपण एल्स नाही लिहिलं, इथे एल्फ लिहिलं, आणि इथे जरी कंडिशन ऍड केली की ग्रेटर दॅन, ठीक आहे, 75, तरी चालणार आहे. ठीक आहे, मग आता हे दोन वे सोडून तिसरं लॉजिक कोणतं आहे, जे की एक्सपेक्टेड आहे. ठीक आहे, मग सिम्पल ते लॉजिक असं आहे, एज इज इक्वल्स टू, मी टाकतोय 76. काय टाकलं आता इथं, 76. इफ, काय लिहितोय मी, इफ एज, ठीक आहे, ग्रेटर दॅन इक्वल्स टू 18. काय लिहिलंय मी, ग्रेटर दॅन इक्वल्स टू 18. ठीक आहे, आणि सिम्पल इथे जर का आपण अँड यूज केलं, काय यूज केलं, अँड. ठीक आहे, एकच मिनिट, एचचाही कॅपिटल आहे. आणि देन इथं काय करणार आहे आपण, एज लेस दॅन इक्वल्स टू 75. आणि देन मी काय करतोय, कोलन. आणि देन प्रिंट काय करायचं अशा पर्सनला, की तो काय वोटिंगसाठी इलिजिबल. ठीक आहे, मग सिम्पल. आणि देन अदरवाईज काय असणार आहे, एल्स यू आर नॉट इलिजिबल फॉर वोटिंग. समजलंय. मग याच्यातलं कोणतं बेस्ट वाटतंय, जे एक नंबरचे ते बेस्ट वाटते, कारण का तुम्ही कमीत कमी कोडिंग मध्ये आहे. ठीक आहे, कारण का प्रत्येक कंडिशन चेक करायला त्याला काही ना काहीतरी टाइम लागणार आहे. काय लागणार आहे त्याला, टाइम लागणार आहे. ठीक आहे, मग इथं तुम्ही काय वाचवताय, कमीत कमी कोडमध्ये जे आहे ते आउटपुट लिहिताय. म्हणजे हे काय करताय तुम्ही, कोडला ऑप्टिमाइज करताय. कोडला काय करताय, ऑप्टिमाइज. एवढा कोड लिहिला आपण. ठीक आहे, त्याच्यापेक्षा एवढंच कोडमध्ये आपलं काम होत असेल तर, ठीक आहे, ते बेटर आहे. जेवढं तुम्ही छोटा कोड लिहिताल तेवढं तुमच्यासाठी चांगलं आहे. ठीक आहे, मग सिम्पल देन काय करणार आहे आपण, याला रन करणार आहे. आलंय इलिजिबल नाही वोटिंगसाठी. जर काही इथं टाकलं मी 25, काय टाकलं इथं, 25. ठीक आहे, आलंय इलिजिबल साठी. आता मी ते टाकतो 12. काय टाकतोय, 12. आहे का वोटिंगसाठी इलिजिबल, नाहीये. आता हीच गोष्ट मला आता इनपुटने करायची असेल, कशाने करायची असेल, इनपुटने. तर कशी करणार, सिम्पल इथे लिहायचंय. आता इनपुट, पहिली गोष्ट एक लक्षात ठेवा, इनपुट हे 3 टाईपचं असतं. किती टाईपचं असतं, 3 टाईपचं. पहिलं इनपुट जे असतं ते टेक्स्ट मध्ये असतं. कोणतं असतं, टेक्स्ट मध्ये. टेक्स्ट मध्ये जर का तुम्हाला समोरच्याकडनं एक्सपेक्ट आहे की त्यांनी इथे टेक्स्टच दिला पाहिजे, किंवा जो पण तो इथं देईल त्याला ऍज अ टेक्स्ट म्हणून कन्सिडर केलं जाणार आहे, तर तुम्ही तिथं यूज करता एसटीआर. काय यूज करता, एसटीआर. जर का तुम्हाला समोरच्याकडनं इनपुट हवंय परफेक्टच, ठीक आहे, डेसिमल वगैरे काही नको आहे, तर तुम्ही तिथं ऍड करता इंट. काय ऍड करता, इंट. जर का तुम्हाला समोरच्याकडनं एक्सपेक्टेड जे आहे त्यांनी काही टाकू देत, फक्त नंबर टाकू देत, तो नंबर जो टाकतोय तो ऍक्सेप्टच केला पाहिजे. फ्लोट मध्ये टाकू देत किंवा नंबर मध्ये टाकू देत, होल नंबर मध्ये टाकू देत, पण त्याला काय केलं पाहिजे, ऍक्सेप्ट केला पाहिजे. ठीक आहे, मग तुम्ही तिथे यूज करता फ्लोट. काय यूज करता, फ्लोट. ठीक आहे, मग आता हे कसं आपण करणार ते बघणार. आणि जर का तुम्ही नॉर्मलच इनपुट यूज केला तर ते पण जसं मग तुम्ही ऑपरेशन परफॉर्म करताय त्याच्यानुसार ते काय करतं, चेंज करतं. बट ते प्रायोरिटी देतं टेक्स्टला. कशाला प्रायोरिटी देतं, टेक्स्टला. ठीक आहे, मग त्याच्या आधी जर का तुम्ही डिफाईनच करताय की मी जे इनपुट घेतोय ते हेच घ्यायचंय, मग तुम्ही काय लावताय, इनपुटला रेस्ट्रिक्शन. काय लावताय, इनपुटला रेस्ट्रिक्शन. ठीक आहे, ते इम्पॉर्टंट असतं. जेव्हाही तुम्ही एखादं फ्रंट एंड डिझाईन करता, ठीक आहे, तरी इनपुटला एक रेस्ट्रिक्शन लावलेलं असतं की तिथे तुम्ही तेच भरू शकता फक्त. ठीक आहे, आणि ते जे इनपुट्स आहेत ते बॅक एंडला काय झाले पाहिजे, तुमचे मॅच झाले पाहिजे जिथे एसक्यूएलचे टेबलचं स्ट्रक्चर डिझाईन केलंय. ठीक आहे, तिथे जर का एसक्यूएलचं टेबल म्हणते की इथे इंटिजर व्हॅल्यू आली पाहिजे, तिथे इंटिजरच आली पाहिजे. ठीक आहे, इथं फ्लोट आली पाहिजे तर फ्लोटच आली पाहिजे. तिथे जर काय व्हॅरकॅर सांगितलं तिथं एसटीआरच आलं पाहिजे. समजलंय. मग हे फ्रंट एंड आणि बॅक एंड जे आहे ते तुमचं काय झालं पाहिजे, मॅच झालं पाहिजे. ठीक आहे, हे जर का मॅच झालं तरच सॉफ्टवेअर टेस्टिंगच्या केसेस काय होतात, पास होतात. अदरवाईज सॉफ्टवेअर टेस्टिंगच्या केसेस काय होत नाहीत, पास होत नाही. समजलं, सॉफ्टवेअर टेस्टर काय काम करतो.
ठीक आहे, सॉफ्टवेअरला टेस्ट करतो जेवढे केसेस आहेत तेवढ्या काय करतो, पास करतो. ठीक आहे, ह्याच्या मिसमॅनेजमेंट्स आहेत, डेटाचं डिस्ट्रीब्युशन कसं होतं, हे सगळ्या गोष्टी काय करतो, चेक करतो. आता समजा हा वोटर आला, ठीक आहे, त्यांनी डायरेक्ट त्याची एजच एंटर केली असेल का वेबसाईटमध्ये, नाही, त्याच्या आधी त्यांनी नंबर दिला असेल, ठीक आहे, त्याची सिटी टाकली असेल, ठीक आहे, त्याच्यानंतर ना काहीतरी मेल वगैरे एंटर केला असेल, आणि मग त्याला जाऊन एक फायनल आलं असेल की यू आर नॉट इलिजिबल फॉर वोटिंग. बट त्याने आपल्याला ऑलरेडी डेटा दिलेला आहे. काय दिलेला, ऑलरेडी डेटा दिलेला आहे. म्हणजे आता आपल्याकडे त्याची बर्थ डेट पण असणार आहे. ठीक आहे, त्यांनी जर का एज सांगितले तर एवढी एवढी, ठीक आहे. मग त्याच्यानंतर ना जेव्हा तो 18 इयर प्लस होईल तेव्हा त्याला मेसेज जातो. ठीक आहे, एक मेल जातो, कारण का त्यांनी मेल दिला होता. ठीक आहे, की तू आता इलिजिबल आहेस वोटिंगसाठी, ज्या प्लॅटफॉर्मसाठी तू वोटिंग करत होतास त्याच्यासाठी. ठीक आहे, मग त्याला काय केलं जातं, कन्वर्ट केलं जातं. ठीक आहे, वोटिंगसाठी. आता देन आपण जाऊ थोडंसं अजून पुढे. इथं मला काय करायचं, आता सिस्टम, आता इथं जो व्हॅल्यू टाकेल, ठीक आहे, एज टाकेल, त्याचा पर्पज काय असणार आहे, कम्प्लीट एज टाकलं पाहिजे, पॉईंटमध्ये टाकलं पाहिजे का, नाही. मग इथं घेताना मी व्हेरिएबल घेतोय एज. काय व्हेरिएबल घेतोय, एज. आणि हे जे इनपुट मी आता शिकवतोय, ते इनपुट इथं यूज झाल्यानंतर डायरेक्टली मशीन लर्निंग मध्ये यूज होतं. कुठे यूज होतं, मशीन लर्निंग मध्ये. जर का मशीन लर्निंग मध्ये तुम्ही केलेली ऍक्टिव्हिटी इनपुट थ्रू समजून सांगत असताल फ्रंट एंड डेव्हलपरला, तर तिला ती जास्त समजते. ठीक आहे, कसं पाथ ठेवायचा आहे, कारण का तुम्ही एक बॅक एंड डेव्हलपर असता. काय असता, डेव्हलपर असता. ठीक आहे, मग तुम्ही काय डेव्हलप करताय, बॅक एंड डेव्हलप करताय. तुम्ही फ्रंट एंड डेव्हलप करताय का, नाही. फ्रंट एंड वेगळं असणार आहे, ते तुमच्या बॅक एंडला काय करणार आहे, डेटा आणून देणार आहे प्रोसेससाठी. ठीक आहे, मग त्याच्या बॅक एंडला काय प्रोसेस करेल ते आपल्याला माहिती असतं. ठीक आहे, मग इनपुट इम्पॉर्टंट असतात. काय इम्पॉर्टंट असतात, इनपुट्स. ठीक आहे, मग सिंपल मी इथं जे इनपुट घेणार आहे ते कशातलं असणार आहे, आता इंटिजर मधलं असणार आहे. कशातलं असणार आहे, इंटिजर. ठीक आहे, मग इंटिजरचं फंक्शन ओपन केलं मी. ठीक आहे, आता मला काय घ्यायचं इंटिजर मध्ये, इनपुट. मग मी इथं इनपुट लिहिणार. काय लिहिणार, इनपुट. आता इनपुट, आता मला युजरला मेसेज पण द्यावा लागेल ना की काय इंटर करायचं तिथे. मग मी इथे लिहितो इंटर युअर एज, आणि देन इथं कोलन. आता ह्याच्यामध्ये तुम्ही काही लिहू शकता. ठीक आहे, याला काही मॅटर नाही, कारण की ही स्ट्रिंग आहे. काय आहे, स्ट्रिंग. ठीक आहे, मग देन त्याच्यानंतर ना इथं मी जर का शिफ्ट इंटर केला, आता इथं लक्ष द्यायचंय, जर का तुम्ही प्लेन ज्युपिटर नोटबुक यूज करताय, काय यूज करताय, प्लेन ज्युपिटर नोटबुक, तर तुम्हाला इथं खाली एक इंटरची टॅब येते. काय टॅब येते, इंटरची. कारण का जर का तुम्ही HTML मध्ये पण करताय, CSS मध्ये पण करताय जर का, तरी सेम तेच टाईप टॅब येतं जे तुम्हाला वेबमध्ये येतं लोकल होस्टच्या. ठीक आहे, कसं जे ज्युपिटर नोटबुक मध्ये दिसतं सेम तसंच टॅब येतं. ठीक आहे, फक्त इथं थोडंसं वेगळं आहे, इथं वरती येतं. ठीक आहे, जर का प्लेन ज्युपिटर नोटबुक फाईल करता येते, कुठे येणार आहे, इथं खाली येणार आहे. ठीक आहे, मग सिंपल आता इथं आपण टाकू 12. केलं इंटर. ठीक आहे, आता तुम्हाला एक सांगतो की हा जो एज आहे, ठीक आहे, आता करंटली एज काय आहे, व्हेरिएबल आहे. काय आहे, व्हेरिएबल. आणि एजची करंट आता जो एज मध्ये डेटा स्टोअर आहे तो आहे 12. काय आहे, 12. आणि आता एज जे आहे ते डायनेमिक आहे. काय आहे, डायनेमिक. प्रत्येक रनला ते काय होणार आहे, चेंज करणार आहे त्याची व्हॅल्यू. काय करणार आहे, चेंज करणार आहे. जर का व्हॅल्यू कंटिन्युअसली चेंज होत असेल तर त्याला डायनेमिक म्हणतात. काय म्हणतात, डायनेमिक. आणि एज त्याला पुश करते डायनेमिक टू स्टॅटिक. स्टॅटिक कोण आहे, आपला डेटाबेस. स्टॅटिक काय आहे, डेटाबेस, ज्याच्यामध्ये एज नावाचा कॉलम असणार आहे. हा कॉलम आहे का, नाहीये. हा कॉलम कुठे असणार आहे, डेटाबेसमध्ये. आत्ता काय, हा व्हेरिएबल, आणि व्हेरिएबलचा टाईप काय, डायनेमिक. काय आहे, डायनेमिक. तो काय होतोय, प्रत्येक रनला काय होतोय, चेंज करतोय. कारण का जर का मी इथं रन दाबला, ठीक आहे, इथं रन काय केलं मी, प्रेस केलं, तर इथं अगेन नवीन एंटर करायचा, म्हणजे अगेन एज काय होणार आहे, चेंज होणार आहे. काय होणार आहे, चेंज. समजलंय. मग इथं मी काय करतो, आता 13 केलं, झालं. आता एजची करंट व्हॅल्यू काय असणार आहे, 13 असणार आहे. जर का आता मी कुठेही जाऊन सेलमध्ये जाऊन प्रिंट एज केलं, ठीक आहे, तर काय मिळणार आहे मला, 13. बट आता मी जर का इथं अपडेट केलं, काय केलं आता, अपडेट, इथं टाकलं मी 56. सॉरी, इथं वरती टाकलं मी समजा आता 56. देन याला रन केला. ठीक आहे, आता याला रन केल्यानंतर याची व्हॅल्यू काय होणार आहे, चेंज होणार आहे. बट ह्याच्या आधीचे जे मी आयट्रेशन परफॉर्म केलं होतं 13चं, ते पण स्टोअर झालं पाहिजे. मग ते स्टोअर करण्यासाठी आपण कशाची हेल्प घेतो, MySQL ची. आणि ते कुठं स्टोअर होतं, आपल्या डेटाबेसमध्ये स्टोअर होतं. मग हे कनेक्टिव्हिटीसाठी काय यूज केलं जातं, तर MySQL कनेक्टर यूज केलं जातं. आणि ते कनेक्टिव्हिटी करण्याचं काम आपलं असतं का, नसतं. आपलं काम फक्त त्यांना जे आहे ते जे डेव्हलपमेंट सांगितलं आपल्याला ते करून देणं असतं. ठीक आहे, त्याच्यानंतरचा जो पार्ट आहे डेटाबेस कनेक्ट करायचा, तो SQL डेव्हलपर करतो. फ्रंट एंड डिझायनर फ्रंट एंड डेव्हलपर करतो. मग तो आपला प्रश्न नाहीये की त्यांनी फ्रंट एंड कशामध्ये बनवलंय, अँग्युलर मध्ये बनवलंय, HTML मध्ये बनवलंय, रिॲक्ट मध्ये बनवलंय, रिॲक्ट नेटिव्ह मध्ये बनवलंय. तुम्ही तुमचा कोड जो आहे तो दिल्यानंतर ना ते बरोबर जे आहे ते कन्व्हर्जन करतात कोडचं.
ठीक आहे. बट तुमचा जो बॅकएंडचा कोड आहे तो पहिल्या टेस्ट केस मधून काय व्हायला लागतो, पास व्हायला लागतो. समजलंय? ठीक आहे. हे मशीन लर्निंग इंजिनिअरसाठी खूप इम्पॉर्टंट असतं. ठीक आहे. आणि ऍज अ डेटा अनालिस्ट हे तुमचं फक्त एक लॉजिकचा पार्ट आहे. कशाचा पार्ट आहे? लॉजिकचा. ठीक आहे. देन आता जो आपण अजून थोडंसं पुढे, आता जर का मला स्ट्रिंग घ्यायचं, मग समजा जर का तुम्ही चुकीचं आउटपुट दिलं तर काय होईल? जर का मी इथं इंटिजर मागितलं आणि फ्लोट दिला, काय दिला? फ्लोट, तर काय येईल? एक एरर येईल. काय येईल? एरर. काय आलाय? व्हॅल्यू एरर. काय आलाय? व्हॅल्यू एरर. व्हॅल्यू एरर कधी येतो? जेव्हा रॉंग इनपुट मिळतं. काय मिळतं? रॉंग इनपुट. मग हा आलेला एरर मॅनेज कसं करायचा? मग हे शिकवतं एक्सेप्शन हँडलिंग. कोण शिकवतं? एक्सेप्शन हँडलिंग. तुम्ही हा एल्स मध्ये मॅनेज नाही करू शकत. ठीक आहे. एल्स मध्ये मॅनेज करू शकतो का आपण हे? नाही. कारण का एररच इनपुट मध्ये आलाय. मग एल्सला मॅनेज करायचं असेल तर एल्स एजच्या आधी लिहावं लागेल. मग इनपुट घ्यायच्या आधीच आपण कसं काय एल्स लिहिणार? कारण की लाईन बाय लाईन कोड एक्झिक्यूट करता, मग पॉसिबल पण नाहीये. ठीक आहे. मग एररला हँडल करण्यासाठी एक्सेप्शन हँडलिंग बनवलंय. जर का तुम्ही नंबरचे तिथे जर का तुमचं नाव टाकलं तर तुम्हाला एक तिथं रेड मध्ये एक अलर्ट येतो, प्लीज इंटर व्हॅलिड नंबर. ठीक आहे. मग हे जे अलर्ट येतो तुम्हाला डायरेक्टली तो ओरिजिनल एरर दाखवतो का अशा टाईपचा? नाही. ते तुम्हाला एक गायडन्स करतं. ते काय करतं? गाईड करतं की बाबा असं असं कर, हे सॉल्व्ह होऊन जाईल. ठीक आहे. मग त्याला म्हणतात एक्सेप्शन हँडलिंग. काय म्हणतात? एक्सेप्शन हँडलिंग. जर का एक्सेप्शन हँडलिंग तुम्हाला समोरच्याला समजवायचं असतं, काय करायचं असतं? समोरच्याला समजायचं असतं. आणि जेव्हा आता तुम्ही एकमेकांना नॉलेज ट्रान्सफर करताय, तुम्ही इंडिव्हिज्युअली काम करता का टीम? इंडस्ट्रीमध्ये नाही, तुम्ही टीम मध्ये काम करता. आणि ही पायथॉन लँग्वेज तुम्हाला हेल्प करते की जेव्हा तुम्ही टीम टीम मेंबर सोबत कम्युनिकेशन्स करतात, ते तुम्हाला एखादी गोष्ट समजत असतात. ठीक आहे. जे प्रॉब्लेम स्टेटमेंट तुम्हाला समजत असतात, ते तुम्हाला समजण्यासाठी एक लँग्वेज येणे इम्पॉर्टंट असतं. तुम्हाला जर का कोडिंग लँग्वेजेस येत नाही आणि समोरचं तुम्हाला देतोय 15 मिनिटं लेक्चर एक्सेप्शन हँडलिंग वरती, ठीक आहे, तुम्ही म्हणताल की हा काय बोलतोय. ठीक आहे. असंच म्हणणार तुम्ही. तुम्ही इन्व्हॉल्वमेंट घेणार आहे का टीमच्या प्रॉब्लेम मध्ये? नाही घेणार. ठीक आहे. तुमचा जरी प्रॉब्लेम असेल तरी तुम्हाला समजणार नाही की डिस्कशन तुमच्याच प्रॉब्लेमवर चाललेलं आहे. ठीक आहे. कारण एंड ऑफ द डे जे आहे ते प्रॉब्लेम समजतं. ठीक आहे. मग जर का प्रॉब्लेम तुमच्या साईडनं झालेला असेल, ठीक आहे, मग तुम्हाला मीटिंगमध्ये बोलतात ते. ठीक आहे. हे गव्हर्नमेंट सेक्टर नाही, हे प्रायव्हेट सेक्टर आहे. की म्हणतात जेव्हा मीटिंग चालली होती तेव्हा तुला समजलं नाही की तुझ्या साईडनं प्रॉब्लेम येतोय सॉफ्टवेअरमध्ये. ठीक आहे. कारण का जेव्हा एखादा प्रॉब्लेम येतो तेव्हा समजायला वेळ लागतो की कोणाच्या साईडनं प्रॉब्लेम येतोय. ठीक आहे. कारण की ते डायरेक्टली फ्रंट एंडला दिसत असतं आणि एक्सेप्शन हँडलिंग पण असं केलेलं असतं. ठीक आहे. त्यामुळे म्हटलं आता की एरर आला तर लगेच समजतं. पण जर का एक्सेप्शन हँडलिंगनी सगळं मॅनेज केलं असेल तर प्रॉब्लेम येत असेल तर समजणं अवघड असतं. ठीक आहे. समजले की कसं आपल्याला हे करायचंय? ठीक आहे. मग हे जे कॉन्सेप्ट तुम्हाला हेल्प करतात, हे डीए ला जास्त हेल्प करतात. ठीक आहे. जर का एखादा डीए आहे आणि तो डेटाबेस डिझाईन करतोय, तर तो फ्रंट एंड सोबत पण काय करावं लागतं? त्याला डिस्कस करावं लागतं. ठीक आहे. आणि देन त्याच्यानंतर त्याचं सॉफ्टवेअर टेस्टिंग होतं. ठीक आहे. आणि एकदा सॉफ्टवेअर टेस्टिंग कम्प्लीट झालं आणि त्याच्यानंतर जाऊन ते रिअल वर्ल्ड मध्ये फेल झालं, ठीक आहे, तर मग त्याची रिस्पॉन्सिबिलिटी कोण नाही घेत. ठीक आहे. मग त्याच्यानंतर तुम्हाला जरी तुमच्या साईडने एरर आला तरी मग त्याच्यामध्ये काही तुम्हाला कोणच काय बोलत नाही, पहिली गोष्ट. ठीक आहे. ते अगेन प्रॉब्लेम असतो, मग त्याला परत फिक्स केलं जातं. ठीक आहे. त्याला बग म्हणून ट्रीट केलं जातं. ठीक आहे. चला आता आपण जाऊ थोडंसं पुढे. आता समजले की एस टी आर घ्यायचं असेल तर मग मी काय करणार? इथं फक्त STR ऍड करणार. काय ऍड करणार? STR. फ्लोट काय म्हणतं? इथे जर का मी घेतलं फ्लोट, काय घेतलं? फ्लोट. फ्लोट म्हणतं तुम्ही काही करा आता, फक्त नंबर द्या. काय द्या? फक्त नंबर. जर का मी नंबर देतोय इथं फ्लोट मध्ये इंटिजर, इनपुट काय मागितलंय मी? फ्लोट. आणि युजर काय देतोय? इंटिजर होल नंबर देतोय. तरी ते काय करतं? ऍक्सेप्ट करतं. बट आता इथं ऍक्सेप्ट करताना ती इथं डेटा टाईप चेंज करतं. जेव्हा तो जाणार कुठे? बॅकएंडला, म्हणजे एसक्यूएल मध्ये जाणार आहे, तेव्हा त्याचा डेटा टाईप काय करतं? ते चेंज करतं. आणि डेटा टाईप काय असणार आहे? 12.0. ठीक आहे. राऊंड अप करते का ते? नाही. 12 पॉईंट काय देत आहे? 0 देत आहे. जरी त्यांनी इंटिजर दिला तरी ते कन्सिडर काय करतंय? फ्लोट आहे. बट ऍक्सेप्ट करतंय. रिजेक्ट करते का इंटिजर सारखं? नाही. बट इंटिजर बनवलेच त्यासाठी की परफेक्ट नंबर टाका. ठीक आहे. डेसिबल मध्ये इंटर नका करू. ठीक आहे. मग प्रत्येक डेटा टाईपचे ऍडव्हान्टेजेस डिसएडव्हान्टेजेस आहेत जे आता मी तुम्हाला सांगितलेत. मग आता जे पण तुम्ही सॉफ्टवेअर बनवलेत आहे, छोटे छोटे, ठीक आहे, सिस्टम्स बनवलेत, त्या सगळ्या सिस्टम्सला काय करायचं? तर इनपुट ऍड करायचंय. काय ऍड करायचंय? इनपुट. चला घ्या करायला. आता मीटिंग एंड होईल. नेक्स्ट लेक्चरला आपण काय करणार आहे? एक्सेप्शन हँडलिंग वरती काय करणार आहे? स्टार्ट करणार आहे एक्सेप्शन हँडलिंग. आणि मग ह्याला काय करणार आहे? आपण ट्राय एक्सेप्ट ब्लॉक मध्ये काय करणार आहे? टाकणार आहे. आणि देन त्याच्यानंतर ना फंक्शन टॉपिक स्टार्ट करणार आहे आपण. ठीक आहे. नेक्स्ट लेक्चरला. चला घ्या करायला. इनपुट फंक्शन्स ऍड, सगळ्याला इनपुट फंक्शन्स ऍड करा.
पहिले हा लिहा, वोटिंग सिस्टम तयार करा. तुम्हाला जो कोड ह्याच्यामधला बेटर वाटतोय तो कोड लिहा. कोण आन्सर पाठ केलंय का HR क्वेश्चन मधला? हम्म. ऐकूच येत नाही वाटतं आता कोणाला. काय नाही झालं, तुम्ही कुठे होते? हम्म. बरं तुम्ही दोघं, हे दोघं, तुम्ही बी दोघं गायब होते, ते बी दोघं गायब होते, हे पण दोघं गायब होते. हे ट्रिपला पाठवलं होतं का सगळ्यांना, दोघं दोघांना सगळे? बरं तुमचं सांगा पहिलं, तुमचं काय होतं कॉलेजचं? हा, आज सकाळचं नाही, बरं काल पण होते ना तुम्ही, काल होते? काल लेक्चरला ऑनलाईन होते का तुम्ही? ऑनलाईन होते, ओके. तुम्ही काय करा, रेकॉर्डिंग मधूनच करा, अजून आहेत दिवस तुमच्याकडे. ठीक आहे, आता हे वीकेंड येईल, त्या वीकेंडला सगळ्या रेकॉर्डिंग्स बघा, कारण का लवकर पायथॉनची बॅच कोणती स्टार्ट नाही होणार आहे. इथं ही बॅच जी आहे ना, ती तुमचं फक्त DA का डेटा सायन्स पण आहे? डेटा सायन्स पण आहे, लवकर पायथॉनची बॅच स्टार्ट नाही होणार आहे आता. ठीक आहे, आता ही बॅच इथं स्टार्ट झाल्यानंतर हे डायरेक्टली जेन ए एजंटिक एआयलाच एंड होणार आहे, इथे मग कंटिन्यू तेच चालू राहणार आहे. ठीक आहे. मग जे इथे जे नसतील, दुसरे टूल्स वगैरे जे असतील, त्यांना दुसऱ्या टाइममध्ये जे आहे ते टाकलं जाणार आहे. ठीक आहे, म्हणजे एक तास पुढे किंवा एक तास मागे टाकलं जाणार आहे. ठीक आहे, जसे ते कम्फर्टेबल आहेत, बट इथे कंटिन्यू आता स्टार्ट होणार आहे. हे बेसिक आहे, ऍडव्हान्स आरामात समजतं विदाऊट बेसिक पण. ठीक आहे, फक्त 5% लागतं बेसिक. त्याच्यामुळे तुम्ही फक्त सगळ्या रेकॉर्डिंग एकदा बघा. तर सगळ्या फाईल्सला इनपुट लावायचेत आणि ती फाईल मला काय करायची, शेअर करायची सगळ्यांनी. ठीक आहे, इनपुट्स ऍड केलेले 3 सिस्टम, त्याला हेडिंग पण असली पाहिजे.